नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. शेजारच्या बीड जिल्ह्यामध्ये 15 दिवसापूर्वीची घटना घडली. संतोष देशमुख या मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाली आणि अतिशय भीषण हत्या झाली. ह्या हत्येचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला, संपूर्ण महाराष्ट्र हादरला. काय बीड हे महाराष्ट्रात आहे का? बीड म्हणजे बिहार अशी चर्चा सुरू झाली. बिहारला जसं वातावरण असतं तसं बीडमध्ये व्हायला लागलं आणि त्यामुळे त्या मसाजोगला शरद पवारांसह सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांनी, अगदी राहुल गांधी सहित सगळ्यांनी भेटी दिल्या. आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा होतो आहे या सगळ्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना त्वरित अटक करावी या मागणीसाठी. या पार्श्वभूमीवरती गुरुवारी लातूर शहरामध्ये क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो याचं उद्घाटन होतं आणि या उद्घाटनाला काँग्रेसचे आमदार अमित देशमुख, भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर व राष्ट्रवादी अजितदादा गटाचे संजय बनसोडे व खासदार शिवाजी काळगे हे उपस्थित होते. लातूर शहरामध्ये लातूरच्या इतर तालुक्यांमध्ये देखील क्रेडाई सक्रिय होते. निर्माती क्षेत्रात आलेली आहे, पहिलाच चित्रपट केलाय, तर याची काळजी घेतली. मी ज्या चित्रपटाची निर्मिती करेन त्याच्यात मी व्यावसायिक बद्दल कधी काय वाईट बोलणार नाही. आणि क्रीडाई एक्स्पो मी याच्या आधी नाशिकला अटेंड केलं होतं आणि त्याचा अनुभव अतिशय उत्तम होता. त्यामुळे क्रीडाईचा कार्यक्रम आहे, लातूरमध्ये कार्यक्रम आहे म्हणजे त्याला नाव म्हणायची काही गुंजायची नाही, कारण लातूरमध्ये मी 7-8 दिवस राहिलेले आहे. आमचा वाय नावाचा एक चित्रपट आम्ही केला होता आणि बोलायला आम्ही खूपदा गेलो होतो आणि आयुष्यातलं पहिलं फायर पान मी लातूरमध्ये खाल्ले. ती माझी आठवण कधीच जाणार नाही आहे. त्यामुळे लातूरमधला जो जे आहे तो अतिशय अविस्मरणीय असा आहे. त्यामुळे इथे लाईफ टाईम मध्ये येणार नाही असं मी कधीच म्हणणार नाही. काल आमचं हास्यरथाचं शूटिंग होतं, ते फक्त 12-1 वाजता पहाटे 5ची फ्लाईट म्हणजे संभाजीनगरची, मग ते सगळं रात्र कधी वाया जाते, मग दिवसा झोप लागत नाही. मला सगळं गडबडचं शेड्यूल म्हणून कधी कधी होतं. पण मी आता चौकशी केली 3 महिन्यामध्ये पुन्हा एकदा लातूरमध्ये फ्लाईट सुरू होणार आहे आणि नाईट लँडिंग होणार आहे. त्यामुळे आता येणं जाणं चालूच राहील. आज इथे मला खरंच खूप आनंद होतोय. क्रीडाची मनापासून कौतुक करेन. सगळ्यात आधी म्हणजे महाराष्ट्र विकास त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली यासाठी. मराठी भाषा आमच्या दर्जा प्राप्त झालेला आहे आणि मराठी माणसांनी महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी जे करणं शक्य आहे ते प्रामाणिकपणे सातत्यानं करत राहिलं पाहिजे. जे तुम्ही करताय अतिशय उत्तम असे व्हिडिओ तुम्ही बनवले. महाराष्ट्र विकासाचा पण व्हिडिओ अतिशय सुंदर होता आणि गतिमान लातूर व्हिडिओ सुद्धा अतिशय सुंदर होता आणि गतिमान लातूर आहेच. मी सांगू इच्छिते, सकाळी 6:30ला फ्लाईट लँड झाली. मी सांगितलं मॅनेजरला की झोपते, नाश्ताला मध्ये कुठे थांबवतील 12 वाजतील. 10 वाजता उठवा. 10 वाजता उठले, बघते तर मी लातूरमध्ये पोहोचलेले होते. इतके सुंदर रोड झालेले आहेत. खरंच ऑलरेडी लातूर गतिमान झालेलं आहे आणि पुन्हा क्रीडाचं कौतुक करेन. अशा पद्धतीचे एक्स्पो आयोजित करणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण आतापासून इथपर्यंत आम्हाला मॉलमध्ये बाकी सगळ्या ठिकाणी मिळतं, पण जेव्हा व्यवसाय क्षेत्र येतं आणि बिल्डर क्षेत्र येतं इथे मात्र ही कॉन्सेप्ट तेवढी रुची नाही, स्पेशली अशा भागांमध्ये या शहरांमध्ये. तर क्रीडाच्या निमित्तानं तुम्ही सगळं महाराष्ट्र व्यापून घेत आहे आणि आतापासून इथपर्यंत म्हणजे प्लॉटिंग पासून ते सगळे बिल्डर्स, इंटेरियर, लाईट सगळ्या गोष्टी मी म्हणेन लोन पण घ्यावं लागतं. त्यामुळे बँकेच्या लोकांना त्यांनी इथे दिलेले आहे सेक्शन, त्यानंतर महानगरपालिकेला एक सेक्शन दिलेलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमात ही सगळी विरुद्ध विचारसरणीची मंडळी एकत्र आली होती.
आणि त्यांनी जी भाषणं केली या कार्यक्रमामध्ये, लातूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिनाभरापूर्वी संभाजी पाटील निलंगेकर असं म्हणाले की महिनाभरापूर्वी आम्ही दोघे जण म्हणजे अमित देशमुख आणि मी एकमेकांना विधानसभेत कसं पराभूत होतील यासाठी कसोशीने प्रयत्न केले. पण आता निवडणूक झाली, आता विकासासाठी आम्ही एकत्र आलं पाहिजे. आम्ही हातात हात घेऊन व्यासपीठावर बोलतोय तर खालच्या लोकांना वाटायला लागलं, अरे महिनाभरापूर्वी हे कसे वागत होते ना, आत्ता एकमेकाच्या हातात घेऊन हे बोलतायत. आम्ही काय हातामध्ये काठ्या घेऊन फिरायच्या, डोके फोडायचे एकमेकांचे, शेजारच्या बीड जिल्ह्यामध्ये घडतंय तसं वागायचं का? आम्हाला लातूरचा बीड होऊ द्यायचं नाही असं संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. आणि त्यांनी दाखले असे दिले की केशवराव सोनवणे असतील, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, विलासराव देशमुख असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, यांनी एक लातूरची राजकीय संस्कृती जपली आहे. निवडणुकीच्या वेळा निवडणूक, तेव्हा राजकारण आणि उर्वरित काळामध्ये विकासाचं राजकारण, आणि तोच वारसा आम्ही जपणार आहोत असं संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. संभाजी पाटील निलंगेकरांचं भाषण झाल्यानंतर अमित देशमुख भाषणाला उभे राहिले आणि ते म्हणाले, संभाजीरावांनी दाखला दिला लातूरचं बीड होऊ द्यायचं नाही. माझं असं म्हणणं आहे की आपण बीडलाच लातूर करूया ना, जवळ आहे बीड. त्या मसाजोगमध्ये 4 कुटुंब हे लातूरचे होते. केजमध्ये जवळपास 300-400 कुटुंब हे लातूरमध्ये शिकायला आहेत आणि त्यामुळे आपण हा बदल करायला पाहिजे असं सांगत अमित देशमुखांनी पुन्हा एकदा विलासरावांची आठवण करून दिली. त्यांनी स्वतःवरतीच कोटी केली. ती कोटी अशी, या क्रीडाईच्या कार्यक्रमामध्ये फ्लॅट बंगले बुकिंगचा विषय असतो ना, तो संदर्भ देत ते असं म्हणाले, महाराष्ट्रातले 288 फ्लॅट होते, म्हणजे विधानसभा निवडणुकीत 288 जागा, यापैकी 237 जागाचं बुकिंग महायुतीनं केलं. आता आम्हाला जागा मिळेल की नाही अशी स्थिती होती. कशी बशी पावती फाडून मी फ्लॅट मिळवला आणि विधानसभेमध्ये प्रवेश घेतलाय. बघा, तो प्रवेश मिळवताना आमची दमछाक झाली. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले की बघा, या मतदारसंघातले उदगीरचे संजय बनसोडे हे 93,000पेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले आणि मी आणि संभाजी पाटील असं म्हणत त्यांनी पॉज घेतला की आम्ही आपापसात भांडत असल्यामुळे आमचं काठावर आम्ही निवडून आलो कशी बशी. मुद्दा काय, इतकं मन मोकळं बोलणं एकमेकांबद्दल आणि त्यातच मग पुन्हा लातूरचं विमानतळ असेल, लातूर शहराचं नियोजन असेल, लातूरची ट्रॅफिक असेल, या सगळ्या विषयामध्ये एकत्रपणे काम केलं पाहिजे आणि सगळेजण विकासामध्ये एकाच्या बरोबरीनं दुसरा येणार आणि सगळेजण विकासासाठी सोबत राहतील. अमित देशमुखांनी दाखला देत असं म्हटलं की बघा, आम्ही लातूरच्या मंडळींना कधीही, म्हणजे आता हा क्रीडा एक्सपो झाला, पुढचा एक्सपो होईपर्यंत आमचे फोन कोणाला जात नाहीत. कारण आमचा फोन जाणं म्हणजे त्यांच्या पोटात गोळा येणं आहे. उलट आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला अर्ध्या रात्री काही अडचण आली तर आम्हाला फोन करा, आम्ही तो निपटारा करू. आम्ही तसंच वागतो. आता हा जो संदर्भ आहे ना, हा संदर्भ राज्यातल्या अन्य जिल्ह्यामध्ये राजकीय पक्षांची कशी वागणूक असते, तिकडचे स्थानिक पुढारी असतील, अनेकांना कशा पद्धतीनं त्रास दिला जातो, त्याचा संदर्भ अमित देशमुखांच्या बोलण्यात होता. त्यांनी त्याचा उल्लेख न करता सांकेतिक भाषेत ते बोलले. बघा, महाराष्ट्रामध्ये हे जे कल्चर आहे लातूरचं, असं कल्चर सगळीकडे विकसित व्हायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचं दुसरं टोक कर्नाटक आंध्राच्या सीमेवरती आणि इथले प्रॉपर्टीचे दर हे मुंबई पुण्याशी तुलना करणारी आहेत. मुंबईच्या नरिमन पॉईंटचे जे दर आहेत ते देखील आज लातूरमध्ये आहेत. म्हणजे लातूरला जवळजवळ 1.5 लाख रुपये स्क्वेअर फीट
बांधकाम झालेली जागा असणं हे मिळते. एवढा उच्चांकी भाव हा शहरामध्ये आहे आणि हे एका दिवसात होत नाही, त्याला काही वेळ लागतो. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये लातूरने केलेली प्रगती असेल किंवा आरोग्याच्या विषयातली प्रगती असेल, या सगळ्याचा परिपाक म्हणून लातूर हे महाराष्ट्राच्या नकाशावरती झळकते. ही जी संस्कृती आहे सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची, तीच विकसित झाली पाहिजे. इथल्या राजकारण्यांनी निवडणूक झाली की पुन्हा सगळेजण एकत्र येऊन विकासाचं राजकारण करण्याचं ते ठरवत आहेत. हा निश्चितच बीडच्या पार्श्वभूमीवर तरी महाराष्ट्रासमोर एक वेगळा आदर्श नक्कीच निर्माण झाला आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.